आज आपण सॉल्व्ह करूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। याच्या आधी आपण बेसिक जे कन्सेप्ट होते ते सर्व बघितलेले आहे। सगळ्यात पहिले दोन इक्वेशन्स असतील, त्यांना इक्वेशन 1 इक्वेशन 2 द्यायचं। नंतर ज्या इक्वेशनचा कोएफिशियंट 1 असेल त्या इक्वेशनला मल्टिप्लाय केला आपण अपोजिट व्हेरिएबलने, म्हणजे इथे x चा कोएफिशियंट 3 आहे, इथे 3 आणण्यासाठी या इक्वेशनला मल्टिप्लाय केला आपण 3 ने। 3 ने मल्टिप्लाय केल्यावर या इक्वेशन आपल्याला असं काही मिळालं 3x + 21y = 30। मग हे सेकंड आणि थर्ड इक्वेशन एका खाली एक लिहून घेतलं। दोघं कोएफिशियंटचे साइन सेम आहे, प्लस प्लस आहे, आपण बेसिक मध्ये पाहिलं होतं। सेम साइन असेल तर आपण त्यांची करतो सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन करताना खालच्या सर्व इक्वेशन्सचे साइन चेंज होतील। 3x प्लस होता मायनस, हा प्लस होता मायनस, हा प्लस होता हा मायनस, प्लस मायनस गेट कॅन्सल, -2 -21, मायनस मायनस ची काय झाली प्लस, -23y = 30 - 7, -23 मोठ्या संख्येचं साइन। नेक्स्ट 23 कडे मल्टिप्लाय करतो इकडे जाताना